चला तर मित्रांनो, प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. पहिला प्रश्न दिलेला आहे, पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा. बघा, इथे आपल्याला बाजूला एक आकृती दिलेली आहे आणि त्यात वेगवेगळे अक्षरं दिलेले आहेत. त्या अक्षरांवरून एक आपल्याला अर्थपूर्ण म्हण तयार करायची. तर ती म्हण तयार होते, बावळी मुद्रा देवळी निद्रा. अशा प्रकारची ती म्हण तयार होते आणि त्या म्हणीचं चौथा अक्षर येतं आहे पर्याय क्रमांक 4 मू. हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? पर्याय दिलेले आहेत येथे, जोडणी, प्रणाली, वापरकर्ता आणि माहिती. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रणाली. पुढचा प्रश्न आहे, पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. तर तिसरा प्रश्न दिलेला आहे, सर्व विद्यार्थी डॅश डॅश येथे जमले होते. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सभागृहात जमले होते. चौथा प्रश्न आहे, तेथे सर्वांनी डॅश डॅश. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तेथे सर्वांनी योग साधना केली. पाचवा प्रश्न आहे, निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक डॅश डॅश. आपल्याला सर्वांना माहिती 21 जून रोजी योग दिन असतो, म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 योग दिनाचे. सहावा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व. पर्याय आहे मंत्र, सूत्र, तंत्र आणि यंत्र. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सूत्र. पुढचा सातवा प्रश्न आहे, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. शब्द दिले आहे, नजर, वजन, जरब, नगर, गरज, गजरा, चरण. आता सुरुवातीला आपण हे सर्व शब्द वर्णानुक्रमे लावून बघूया. शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शब्द पुढील प्रकारे येतील, गजरा, गरज, चरण, जरब, नगर, नजर आणि वजन. तर यातील मध्यभागी जो येणारा शब्द आहे तो आहे जरब. म्हणजे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जरब. आठवा प्रश्न, जसे गंजी गवताची तसे डॅश डॅश धान्याची. आणि पर्याय दिलेले आहेत, चळत, रास, जाळी आणि जुडी. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रास. नववा प्रश्न, खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जातात? पर्याय दिलेले आहेत, यशवंत दिनकर पेंढारकर, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आत्माराम रावजी देशपांडे, माणिक शंकर गोडघाटे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिंतामण त्र्यंबक खानोलकर. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरोधार्थी शब्द पर्यायातून निवडा. राधाची बाहुली बोलकी आहे. आता बोलकी या शब्दाचा आपल्याला विरोधार्थी शब्द शोधायचा आहे 4 पर्यायामधून. बहिरा, शांत, बडबडी, अबोल. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अबोल. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. आता इथे पर्याय दिले आहे, कोळी घरटे, सिंह गुहा, साप बीळ, घोडा तबेला. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोळी घरटे. कारण आपल्या सर्वांना माहिती, कोळी स्वतःचे जाळे बनवून तेथे राहत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? आता इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एक एक अक्षर वापरून आपण शब्द तयार करून बघूया. जसे की स्पंदन, वादन, रुदन, सदन. अशा पद्धतीने अर्थपूर्ण शब्द पर्याय क्रमांक 2 मधील अक्षरे घेतल्यास तयार होत आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही? पर्याय आहे, प्रतिमा, प्रतिबिंब चित्र, बरोबर आहे. भाव, दर, भक्ती, बरोबर आहेत. वर्ण, रंग, मूळ ध्वनी, बरोबर आहेत. वास, गंध, अवसर. बघा, येथे वास हा शब्द गंध या अर्थाने देखील वापरला जातो, पण अवसर या अर्थाने वापरला जात नाही.
म्हणून आपलं याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वास. पुढे बघा मित्रांनो, आपल्याला एक उतारा दिसत आहे. तो उतारा आपण अचूकपणे पूर्ण वाचायचा आहे आणि त्यानंतरच पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. बघा 14वा प्रश्न इथे दिलेले आहेत. एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकते? याचे पर्याय दिले आहेत खाली. त्याच्या मनात वाईट विचार असतील तर, त्याला टिंगलटवाळी करण्याची सवय असेल तर, तो दुसऱ्यांना लुबाडण्याची संधी शोधत असेल तर, किंवा त्याचे चित्त शुद्ध असेल तर. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्याचे चित्त शुद्ध असेल तर. पुढचा प्रश्न आहे पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उतार्यात आला आहे? संधी शोधणे, गळी उतरवणे, चहाडी करणे, बहरणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गळी उतरवणे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आले नाही? वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतूचाही उपयोग होत नाही. चित्त शुद्ध नसेल तर उद्बोधक विचार पटत नाहीत. साबण शरीर स्वच्छ करतो पण पाण्याने मन स्वच्छ होते. प्राण नसलेले शरीर कोणते व्यवहार करू शकत नाही. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते. हे उदाहरण उतार्यात आलेले नाही. पुढचा प्रश्न, पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. येथे आपल्याला समोर दिसते एक जाहिरात दिसते आणि त्या जाहिरातीवरून आपल्याला खाली पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायचे. 17वा प्रश्न दिलेला बघा. सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? पर्याय दिलेले आहेत. परवडणारी फी, दिवसभर मार्गदर्शन, भरपूर लेखन सराव, सुसज्ज वातावरणकलित प्रशिक्षण वर्ग. तर बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिवसभर मार्गदर्शन. कारण तिथे बघा जाहिरातीमध्ये दिले आहे मार्गदर्शनाची वेळ सकाळी 7 ते 10 अशी मर्यादित आहे. पुढचा प्रश्न, सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? तर याचे पर्याय दिले आहेत. 8वी ते 10वी, 10वी ते 12वी, फक्त माध्यमिक, शिशुवर्ग ते 7वी. तर बघा जाहिरातीमध्ये आपल्याला वयोगट दिला आहे 5 ते 13. म्हणून याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिशुवर्ग ते 7वी. पुढचा प्रश्न, सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केले आहे? पर्याय क्रमांक आहे तज्ज्ञ मार्गदर्शक, 5 ते 13 वयोगटातील, भाषाप्रेमी मंडळ, सातारा जिल्हा. तर बघा आपल्याला जाहिरातीच्या वरच्या भागात दिसतं आहे अगदी हेडिंगमध्ये भाषाप्रेमी मंडळ यांनी आयोजित केले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते. वरील वाक्यात विशेष्य कोणते? पर्याय दिलेले आहेत. रेखीव, अंगण, रांगोळी आणि शोभून. तर बघा याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रांगोळी. पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता? हरिण, वाघ, ससा, चित्ता. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाघ. पुढचा प्रश्न, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाहीत. पर्याय दिले आहे पूर्णविराम, उद्गारचिन्ह, स्वल्पविराम, अर्धविराम. बघा प्रथमेश मुंबईला गेला, स्वल्पविराम, पण त्याचे काम झालेच नाही. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वल्पविराम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. पर्याय आहेत. ती नाचत असते, ती नाचत जाईल, मी नदीकाठी खेळत असे, तो नेहमीच उशिरा उठतो. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मी नदीकाठी खेळत असे. पुढचा प्रश्न आहे. पुढील पर्यायातून शब्द ओळखा. क्रीडा महोत्सव, औद्योगिक, नैतिक, राष्ट्रकुल. तर बघा याच्यातील अचूक शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 2 औद्योगिक. आजच्या व्हिडिओमधला हा शेवटचा क्वेश्चन. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा.
ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या डॅश डॅश. पर्याय दिले आहे तोंडचे पाणी पळणे, तोंडाला पाने पुसणे, तोंडाला पाणी सुटणे, तोंडाचा घास काढणे. तर याचं अचूक उत्तर आहे ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.